इव्होल्युशन ही खूप स्लो गोईंग प्रोसेस आहे आणि ती प्रोग्रेसिव्ह आहे. प्रत्येक स्टेजला काही ना काहीतरी नवीन अडॅप्टेशन झालेले आहेत, नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप झालेले आहेत. ज्या ऑर्गॅनिझमनी स्वतःमध्ये चेंजेस करून घेतले तेवढेच ऑर्गॅनिझम बायोडायव्हर्सिटी मध्ये सस्टेन झाले आणि ज्या ऑर्गॅनिझमनी स्वतःमध्ये काही चेंजेस करून घेतले नाहीत ते ऑर्गॅनिझम्स बायोडायव्हर्सिटी पासून बाहेर पडले थ्रू द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता ही जी सगळी प्रोसेस आहे ती प्रोसेस एक्सप्लेन केली चार्ल्स डार्विन या सायंटिस्टने त्यांच्या या थेरीमधून. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन या सायंटिस्टने काय सांगितलं. सो चार्ल्स डार्विन हा एक इंग्लिश बायोलॉजिस्ट होता. त्याने नंबर ऑफ ऑब्झर्वेशन केले आणि त्या ऑब्झर्वेशन मधून एक थेरी त्यांना समोर मांडली की ऑर्गॅनिझम एका स्टेज पासून, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कसे कॅरी फॉरवर्ड होतात, त्यांच्यामध्ये चेंजेस कोणत्या प्रकारे होतात, कोणता असा पॉइंट आहे की त्यांना ते चेंजेस करायला भाग पाडतो आणि त्यांच्यामध्ये चेंजेस नुसार ते कसे कंटिन्यू होतात हे सगळं एक्सप्लेन केलं चार्ल्स डार्विन या सायंटिस्टने. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता या डार्विन सायंटिस्टने काय केलं, एक नंबर ऑफ स्पेसिस त्यानं कनेक्टेड केलं प्लांट्स अँड अॅनिमल्सशी. सो त्या प्लांट्स अँड अॅनिमल्सची त्यानं ऑब्झर्वेशन केलं. सो बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन ऑफ इन्युमरेबल स्पेसिस ऑफ अॅनिमल्स, म्हणजे भरपूर प्रमाणात असणारे प्लांट्स अँड अॅनिमल्स त्याने कलेक्शन केलं आणि त्यांच्यावरती त्यानं काय केलं, एक ऑब्झर्वेशन केलं. त्या ऑब्झर्वेशन वरून त्यांनी एक थेरी मांडली आणि तो काय सांगतोय, आणि ही पब्लिश्ड अ बुक ऑफ ओरिजिन ऑफ स्पेसिस. मग त्यानं एक बुक टायटल स्वतःच्या टायटलनी काय केलं, पब्लिश केलं. कोणती बुक आहे, दॅट इज द ओरिजिन ऑफ स्पेसिस. सो आफ्टर अ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, सो ही कन्क्लुडेड दॅट थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन प्रेचेस काय सांगते बघा, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ओके, हे थेरी काय सांगते, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मीन्स जो फिट आहे सर्व्हाइव्ह करण्यासाठी तोच टिकणार आहे. बाकीच्याच एन्व्हायरमेंट मध्ये झालेल्या चेंजेस नुसार जो कम्प्लिटली फिट आहे, ज्यानं स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेतलेले आहे, तोच तेवढा सर्व्हायव्हल करू शकणार आहे आणि जे चेंजेस करून घेतलेले नाही ते बायोडायव्हर्सिटी मधून बाहेर पडणार आहेत. ओके, सो ही पब्लिश्ड अ बुक टायटल्ड Origin of Species and his theory of natural selection preaches survival of the fittest. Means जी theory आहे नॅचरल सिलेक्शनची ती काय सांगते, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. नाउ ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, म्हणजे त्याचं म्हणणं काय, सगळे ऑर्गॅनिझम्स प्रोलिफिकली रिप्रोड्यूस करतात. नंबर ऑफ स्पेसिस ते काय करतात, रिप्रोड्यूस करतात. त्या रिप्रोडक्शन मध्ये झालेल्या ऑर्गॅनिझम्स मध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झालेले आहेत ते एका लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये कॉम्पिटिशन करतात. म्हणजे ही जी कॉम्पिटिशन आहे ही एक लाईफ थ्रेटनिंग आहे. या लाईफ थ्रेटनिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये ज्या ऑर्गॅनिझमनी स्वतःमध्ये चेंजेस करून घेतलेले आहेत तेवढेच ऑर्गॅनिझम सस्टेन होणार आहेत आणि रिमेनिंग पेरिश होणार आहेत. मीन्स ते बायोडायव्हर्सिटी मधून बाहेर पडणार आहेत, कारण स्वतःमध्ये त्यांनी काही चेंजेस करून घेतलेलेच नाहीत जे नेसेसरी आहे लिव्हिंग पर्पज साठी. मग ज्या ऑर्गॅनिझमनी लिव्हिंग पर्पज साठी स्वतःमध्ये काही मॉडिफिकेशन करून घेतलेले आहेत, स्वतःमध्ये काही नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप करून घेतलेले आहेत, तेवढेच ऑर्गॅनिझम्स कंटिन्यू होतील आणि ज्यांनी ऑर्गॅनिझमनी चेंजेस करून घेतलेले आहेत ते या चेन मधून, लाईफ सायकल मधून बाहेर पडणार आहेत. मीन्स ही कन्क्लुडेड दॅट ऑल ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली and they are competing in a life threatening manner. ते कसे करतात, एका लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये कॉम्पिटिशन करतात आणि हे कॉम्पिटिशन तेच विनिंग करणार आहेत ज्यांनी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेतले आहेत. ओके, मीन्स हु शोज द मॉडिफिकेशन दे सस्टेन अँड रिमेनिंग विल पेरिश. ज्या ऑर्गॅनिझमने स्वतःमध्ये चेंजेस करून घेतले तेवढेच ऑर्गॅनिझम सस्टेन झाले आणि रिमेनिंग विल गेट perish from the biodiversity. Okay, so या प्रोसेस मध्ये नॅचरल सिलेक्शन प्लेज इन इम्पॉर्टंट रोल. आता ही जी काही सिलेक्शन आहे अशी कोणते ऑर्गॅनिझम सस्टेन करणार आहेत आणि कोणते ऑर्गॅनिझम पेरिश होणार आहेत हे सिलेक्शन कोण करतं, नेचर. ओके, सो हिअर द नॅचरल सिलेक्शन प्लेज द इम्पॉर्टंट रोल फॉर सस्टेनिंग ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे जे काही एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस झालेले, क्लायमेट मध्ये चेंजेस झाले, नेचर मध्ये चेंजेस झाले, त्या नेचर मध्ये झालेल्या चेंजेस नुसार ज्या ऑर्गॅनिझमने स्वतःमध्ये चेंजेस ऍक्सेप्ट केले तेवढेच ऑर्गॅनिझम सस्टेन झाले आणि रिमेनिंग काय झाले, बायोडायव्हर्सिटी मधून पेरिश झाले, बायोडायव्हर्सिटी मधून बाहेर पडले. आणि हे सिलेक्शन कोण करणार, नेचर करणार.
That's why natural selection plays an important role for the selection of organisms. Okay, so sustaining and remaining species perform reproduction with the new characters. आता जे ऑर्गॅनिझम या नॅचरल सिलेक्शनच्या प्रोसेस मधून सस्टेन झालेले आहेत, जे सर्व्हाइव्ह करायला लागले, ते काय करणार आहेत, परत रिप्रोडक्शन करणार आहेत आणि त्यांचे जे काय रिप्रोडक्शन मधून जे न्यू स्पेसिमेन येणार आहेत, दे आर डेव्हलप्ड विथ द न्यू कॅरेक्टर. ते कशामधून येणार आहेत, एका नवीन कॅरेक्टर पासून रिप्रोड्यूस डेव्हलप होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये ते सगळे कॅरेक्टर्स प्रेझेंट असणार आहेत जे सर्व्हायव्हल साठी इम्पॉर्टंट आहेत थ्रू द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन. सो इट इज द theory of Darwin's theory of natural selection. Okay, we will going to revise this. Observation of innumerable species of plants and animals. After the number of observations, he concluded that there is a survival of the fittest. त्याने काय कन्क्लुजन केलं, survival of the fittest त्याच्या बुक मधून, that named as origin of species. Okay, now त्याला काय म्हणायचं, सगळे ऑर्गॅनिझम प्रोलिफिकली रिप्रोड्यूस करतात, पण ज्यांनी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेतलं थ्रू द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन तेवढे सस्टेन झाले आणि रिमेनिंग विल गेट पेरिश. आता एवढं सगळं थेरी मांडल्यानंतर सुद्धा देर आर सम ऑब्जेक्शन्स टेकन ऑन द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनच्या थेरीवरती काही ऑब्जेक्शन्स घेतले गेले. त्यातलं फर्स्ट आहे बघा, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली क्रायटेरिया. सो काही सायंटिस्ट म्हणणं असं होतं की नॅचरल सिलेक्शन हा एकच क्रायटेरिया असू शकत नाही ऑर्गॅनिझमला सस्टेन करण्यासाठी किंवा नवीन जनरेशन कंटिन्यू करण्यासाठी. या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये आणखी काही क्रायटेरिया असू शकतात, त्या सगळ्यांच्या मध्ये हा ही एक क्रायटेरिया असू शकतो. बट नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली क्रायटेरिया. फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकच क्रायटेरिया असू शकत नाही. सो सेकंड वन इज ही डिडंट मेन्शन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. मग ज्यावेळी डार्विनने ही थेरी मांडली त्याला हे सांगता आलं नाही की ज्यावेळी ऑर्गॅनिझम्स प्रोलिफिकली रिप्रोडक्शन करणार आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस होणार आहेत थ्रू द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप होणार आहेत, पण या प्रोसेसमध्ये कोणतं युजफुल आहे आणि कोणतं युजलेस मॉडिफिकेशन आहे याचे एक्सप्लेनेशन डार्विनला देता आलं नाही. सो थर्ड पॉइंट इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. या थेरीमध्ये डार्विननं नक्की सांगितलं की काही सराउंडिंग नुसार चेंजेस होतात. नॅचरल सिलेक्शन जी आहे ती नेचर त्या ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करणार आहे आणि ते सस्टेनर आहे, पण हे जे काही मॉडिफिकेशन आहे थ्रू द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन हे स्लो चेंजेस असणार आहेत की अब्रप्ट सडन चेंजेस असणार आहेत हे डार्विनला सांगता आलं नाही. सो दीज आर द थ्री ड्रॉबॅक्स ऑफ डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजे या डार्विन थेरीवरती घेतलेले हे तीन ऑब्जेक्शन्स आहेत. दॅट इज द फर्स्ट वन, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली क्रायटेरिया. सेकंड वन, डिडंट मेन्शन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. अँड थर्ड वन इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. जरी प्लस मायनस असेल त्यानं त्याची थेरी मांडली तरी त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन जरी घेतले असेल तरी ही डार्विनची थेरी इट बिकम्स अ माइलस्टोन थ्रू द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. जी इव्होल्युशनची प्रोसेस आहे त्याची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी, त्याचं इन्फॉर्मेशन डिडक्ट करण्यासाठी, त्याच्यावरती कन्क्लुजन करण्यासाठी डार्विनची थेरी ही खूप एक माइलस्टोन ठरली आहे. सो दिस इज ऑल अबाउट डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.